जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, 28 फेब्रुवारी रोजी जी ग्रहांची स्थिती झाली होती त्या ग्रहांच्या स्थितीनुसार जागतिक लेवलमध्ये वेगवेगळ्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आणि त्यातली त्यात 3 मार्च रोजी झालेले चंद्रग्रहण हे सुद्धा पाश्चिमात्य देशांसाठी पृथ्वीच्या दृष्टीने हानिकारक असे होते. पूर्वीच्या काळामध्ये, महाभारताच्या काळामध्ये, ज्यावेळेस महाभारताचे युद्ध होणार होते त्यावेळेस पूर्वेला अशीच ग्रहांची स्थिती त्या काळामध्ये अस्तित्वात आली होती. सर्वच्या सर्व ग्रह पूर्वेला स्पष्ट दिसत होते. आणि आज कालच्या 28 तारखेला ते आपण पश्चिमेला बघितले. त्या काळामध्ये जे युद्ध झालं होतं महाभारत काळामध्ये, त्या युद्धाला धर्मयुद्ध म्हणून ओळखलं जातं किंवा महाभारतातील धर्मयुद्ध म्हणून नामांकित असे आहे. आता हे जे पाश्चिमात्य दिशेला जे ग्रहस्थिती निर्माण झाली होती, बुध, शुक्र, शनी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस हे एका रांगेमध्ये आले होते. आणि ती परिस्थिती आणि 3 मार्च रोजी आलेलं चंद्रग्रहण, तसे हे चंद्रग्रहण 15 दिवसाच्या आतमध्ये आलेले असल्यामुळे हे पश्चिम दिशेला घातक असल्याचा उल्लेख बऱ्याच भविष्यकारांनी केला होता. आता हा महाभारताच्या हिशोबाने मी तुम्हाला वाचून सांगितलेलं आहे, परंतु जे काही भविष्यकार वगैरे आहेत त्यांनी बऱ्याचशा जणांनी मतं व्यक्त केलेली आहेत. काही तज्ज्ञ आहेत त्यांनी बऱ्याचशा जणांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यांच्यानुसार पश्चिम दिशेला आणि भारतामध्ये या ग्रहणाचा आणि या ग्रहांचा बराचसा परिणाम होणार आहे. भारतामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे, जसे की भूकंप होणे, नैसर्गिक आपत्ती किंवा मग पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे, किंवा ज्या महान व्यक्ती आहेत त्यांना शारीरिक हानी किंवा जे काय असेल दुखापत वगैरे, किंवा जसे विमान अपघात वगैरे, अशा काही अनेक गोष्टी होऊ शकतात. तशा पाश्चिमात्य देशामध्ये हे अमेरिकेसारख्या देशाला घातक आहे. आता अमेरिका का, तर आपण काय करू, थोडक्यामध्ये अमेरिकेचा इतिहास समजून घेऊ. अमेरिका काय आहे ते, अमेरिका कुठे अस्तित्वात आली, कशी अस्तित्वात आली आणि त्यामागचं हेतू. तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल 14व्या शतकाच्या काळामध्ये. तर युरोप खंडामध्ये अशी एक स्पर्धा निर्माण झाली होती की जो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाईल, ज्या ठिकाणी जाईल आणि तिथं वस्ती वगैरे करेल ती जमीन त्याची, अशी काहीतरी त्यांनी ते वक्तव्य केलं. कोणी तिथले धर्मगुरू वगैरे जे काय असतील युरोपमधले, त्यांनी त्या काळामध्ये ती संकल्पना मांडली. त्याच्यामध्ये पोर्तुगाल या देशामधून लिस्बन बंदरामधनं वास्को दी गामा हा पूर्वेला भारताच्या दिशेने आला आणि कोलंबस नावाचा एक खलासी काही लोक घेऊन तो उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या दिशेने गेला. कुठून गेला, तर ब्रिटनच्या, स्पेनच्या वगैरे बंदरामधून गेला तो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्या उत्तर अमेरिकेच्या मैदानावर, मातीवर 1492 साली पाय ठेवला. कोणी, कोलंबसने. कधी पाय ठेवला, इसवी सन 1492. आणि त्याच्या 6 वर्षांनी वास्को दी गामा भारतात आला. म्हणजे 1498ला वास्को दी गामा भारतात आला. मग ही पार्श्वभूमी कशी आहे
की वास्को दी गामा आणि कोलंबस हे वेगवेगळ्या खंडाच्या शोधामध्ये निघाले आणि त्यांनी काय केलं, त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांवर कब्जा केला, कोणी, कोलंबस आणि त्याच्या टीमने. आणि त्याच्यामध्ये ज्या काही वसाहती होत्या, काही फ्रान्सच्या होत्या, काही जर्मनीच्या होत्या, काही इटलीच्या होत्या, काही स्पेनच्या होत्या, काही पोर्तुगीजच्या होत्या, काही ब्रिटनच्या होत्या, अशा 23 वसाहती कधी 1492 साली उत्तर अमेरिकेमध्ये या वसाहतींनी आपले काय केले, स्थान प्रस्थापित केले, ते त्या ठिकाणी पोहोचले. आणि हळूहळू त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी वस्ती करून तिथल्या आदिवासी लोकांना काय केलं, काबीज केलं. आणि त्यांच्या मार्फत तो जे काही व्यवहार वगैरे होता, तिथले आदिवासी लोक जे काही व्यवहार वगैरे करायचे, हत्तीदंत असतील, आणखी काय काय असेल, समजा सोनं नाणं किंवा मग झाडाच्या वनस्पती वगैरे जे काही उत्पादन त्या ठिकाणी ते करायचे, ह्या वसाहतीवाल्यांनी काय केलं, त्यांच्याकडून ते उत्पादन घेऊन इकडं युरोपमध्ये पाठवायला सुरुवात केली. आणि हळूहळू त्यांनी त्या ठिकाणी वस्ती निर्माण केली. आणि ह्या जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन या ठिकाणाहून स्वतःला उच्च दर्जाचे समजणारे हे इंग्रज अमेरिकेला गेल्यानंतर आणखी स्वतःला उच्च समजू लागले. आणि असं समजत असताना त्यांनी काय केलं की ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी यांच्याबरोबर एक विद्रोह केला. आणि 4 जुलै 1776 रोजी त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. कोणी, अमेरिकेने काय केलंय, स्वातंत्र्य घोषित केलं, आम्ही स्वतंत्र देश आहोत असं स्वातंत्र्य त्यांनी घोषित केलं. आणि त्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणला जॉर्ज वॉशिंग्टन. मी सांगतोय म्हणून ऐकू नका, तुम्ही इतिहास बघा, एक तारखेवाईज किंवा जॉर्ज वॉशिंग्टन पहिला अध्यक्ष झाला नाही झाला. आणि याच जॉर्ज वॉशिंग्टनच्या नावाने उत्तर अमेरिकेमध्ये एक शहर वसवण्यात आले, त्याचं नाव आहे वॉशिंग्टन. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन हे 2 शहरं त्या अमेरिकेमधले काय आहे, सर्वश्रेष्ठ आणि डेव्हलप असे शहरं आहेत. आणि मग इथून अमेरिकेचा खरा प्रवास सुरू होतो स्वातंत्र्यानंतरचा, की त्यांनी स्वतःला खूप डेव्हलप केलं. एवढं डेव्हलप केलं की त्यांनी त्या काळामध्ये वेगवेगळी तंत्रज्ञानं वगैरे त्या ठिकाणी अस्तित्वात आणली. काही भारतासारखे तरुण उमेदवार त्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली. जगातील वेगवेगळ्या तरुणांना त्यांनी त्या ठिकाणी नोकरी वगैरे दिली. आणि त्यांच्या साहाय्याने त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक विकसित राष्ट्र निर्माण केलं. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की जगाला अशा काही म्हणजे देणग्या दिल्या म्हणायला हरकत नाही, किंवा त्यांनी अशा काही वस्तू दिल्या जगाला की जे आश्चर्यकारक आहेत. आणि त्याच्यातूनच काय झालं की ज्यावेळेस जागतिक लेवलला पहिलं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा अमेरिका ही त्या पहिल्या महायुद्धापासून अलिप्त होती. त्या अमेरिकेत आणि त्या पहिल्या महायुद्धाचं काहीच अस्तित्व नव्हतं. पहिलं महायुद्ध सुरू झालं 1914 साली. काय झालं, पहिले महायुद्ध सुरू झाले 1914 साली. त्या वर्षी अमेरिका या युद्धापासून अलिप्त होती. त्याच्यामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये होतं ब्रिटन, पोलंड, जर्मनी, रशिया आणि जपान, हे असे म्हणजे ऑस्ट्रिया असे वेगवेगळे देश होते. परंतु काय झालं की अशी काही घटना घडली की ज्याच्यामध्ये अमेरिकेला त्या पहिल्या महायुद्धामध्ये यावं लागलं. आणि पहिलं युद्ध जवळपास 4-5 वर्ष चाललं. ते थंड झाल्यानंतर परत अमेरिकेने मोठी विकसित अशी संशोधन संस्था वगैरे वेगवेगळ्या त्या ठिकाणी अस्तित्वात आणल्या. आणि त्यांनी वेगवेगळे अस्त्र निर्माण केले, शस्त्र निर्माण केल्या.
वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब निर्माण केले आणि 1945ला परत एकदा दुसऱ्या महायुद्धाची घंटा वाजली. त्या घंटेमध्ये काय झालं की ऑस्ट्रिया नावाचा देश आणि सायबेरिया यांच्यामध्ये वाद झाला आणि ह्या वादामध्ये ठिणगी पडल्यामुळे काय झालं की आणि त्यातली त्यात जर्मनी आणि जपान हे एकत्र आले दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि याच परिस्थितीमध्ये काय झालं की ब्रिटन, रशिया आणि अमेरिका हे दुसऱ्या महायुद्धामध्ये तिघं एकत्र आले आणि हे असे वेगवेगळे गट झाले. त्याच्यामध्ये जपान, जर्मनी आणि इटली, हंगेरी हे यांचा एक गट निर्माण झाला आणि यांच्या गटामध्ये काय झालं की यांनी ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्ध जंग छेडली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावरती जर्मनी आणि जपानने हल्ला केल्यामुळे त्यांचं बंदर उद्ध्वस्त झालं आणि ते बंदर उद्ध्वस्त झाल्यामुळे अमेरिकेने या दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठी छलांग मारली आणि त्यांनी काय केलं की आणि त्यातली त्यात त्यांचे जवळपास 128 प्रवासी जवळपास मारले गेले अमेरिकेचे. कोणाकडनं? जपान आणि जर्मनीकडनं. त्यामुळे अमेरिका काय झाली चवतळली आणि त्यांनी सगळ्यात मोठा अणुबॉम्बचा शोध कॅपलर नावाच्या शास्त्रज्ञामार्फत त्यांनी तो शोध लावला. कॅपलरने हे मान्य केलं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने अणुबॉम्ब कुठल्या पद्धतीनं बनवायचा, कसा बनवायचा हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी ते गीतेचं अध्ययन करून त्या अणुबॉम्बची निर्मिती केली असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात. म्हणजे कॅपलर ज्या अर्थी मानतो, ज्यांनी अणुबॉम्ब बनवला तो शास्त्रज्ञ, तो ज्या अर्थी मानतो त्या अर्थी भारतीय ग्रंथ हे काय आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत. मग आता तुम्ही म्हणत असाल की बाबा भारतातल्या लोकांनी हे ज्ञान का लपवून ठेवलं? तर भारतातल्या लोकांनी हे ज्ञान ह्याचसाठी लपवून ठेवलं होतं की जेणेकरून भविष्यामध्ये सजीव सृष्टी मानवाच्या हातून नष्ट होऊ नये या दृष्टीने त्यांनी ते ज्ञान एक कोडवडमध्ये म्हणजे ज्याला आपण पासवर्ड म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी गुप्त करून ठेवलं होतं. आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर आणि किती लोक त्यामध्ये मेले असतील, होरपळले असतील. त्या अणुबॉम्बच्या स्फोटाने जवळपास 10 किलोमीटरचा परिसर व्याप्त केला होता असं त्या काळातले इतिहासकार सांगतात. मी सांगत नाही, तुम्ही वाचल्यावर कळेल. आणि मग एवढं संशोधन घातक ठरलं. काय ठरलं? जरी ते एकमेकाच्या विरुद्ध वापरण्यासाठी योग्य असलं तरी सजीव सृष्टीसाठी हे अणुबॉम्ब हा घातक ठरला. आणि आता आपण पाहतो आहोत की जागतिक लेवलला तिसऱ्या महायुद्धाची दार ठोठावल्या जात आहे. काय होत आहे? दारावर दस्तक दिली जात आहे. आणि गेली 2022 पासून इसवी सन 2022 पासून सुरू असलेले युक्रेन रशिया युद्ध, त्याच्यामध्ये नाटोचा सहभाग आहे जे अमेरिकेनं स्थापन केलेली आहे. आता नाटो ही काय, आपण ही एक वेळेस प्रत्यक्ष काय करू, नाटोवर स्पेशल व्हिडिओ बनवू. आणि काय आहे की अमेरिकेनं या युक्रेनला मदत केल्यामुळे काय झालं की रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध निर्माण झालं. आणि इथून ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये 1945मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जरी एकत्र अमेरिका आणि रशिया होते तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याची बीजं पेरली गेली. कोणती? तिसऱ्या महायुद्धाची. आणि त्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी झाले अमेरिका आणि रशिया. आता रशिया हा एवढा मोठा देश आहे की याचा 40% भाग युरोपमध्ये येतो. काय? रशिया या देशाचा भाग 40% युरोपमध्ये येतो
आणि 60% भाग आशिया खंडामध्ये येतो. आता थोडाफार कमी जास्त होत असेल ती गोष्ट वेगळी, पण माझ्या माहितीनुसार मी जेवढं काही अध्ययन केलं तेवढ्यानुसार, आता बाकीचं तुम्ही संशोधन करा, मी सांगतोय म्हणून त्याच्यावर अवलंबून राहू नका. खरोखर चेक करा की रशिया किती खंडामध्ये मोडतो. तर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यावेळेस चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन हे एका बाजूला होते. त्याच्यानंतर दुसऱ्या गटामध्ये जर्मनी, जपान ह्या देशांनी उठाव केला होता. इटली, हंगेरी या देशांनी त्यावेळेस जपान, जर्मनीच्या बाजूने सहभाग घेतला होता. मग ह्या प्रतिस्पर्धी देशामध्ये यांची त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं, बीजं रोवल्या गेली आणि ती बीजं रोवल्या गेली, ती आता काय होत आहेत, अंकुरित झालेली आहे. काय झालेली ती बीजं अंकुरित झालेली, त्याचं वृक्ष झाला नाही. वृक्ष केव्हा होईल सांगू शकत नाही. 6 महिन्यात होऊ शकतो, 3 महिन्यात होऊ शकतो, येणाऱ्या 8-15 दिवसात होऊ शकतो किंवा वर्षभरही लागू शकतो. आणि एकदा त्याचा वृक्ष जर कधी झाला तर सावली देण्याऐवजी त्या बीजाची काय होणार आहे, स्फोट होणार आहेत. काय होणार आहे, ते जे झाड लावलं गेलेलं आहे, कशाचं, बारूदचं जे झाड लावलं गेलेलं आहे, पूर्ण जग त्या ढिगाऱ्यावर बसलेलं आहे. कशाच्या, बारूदच्या, दारुगोळ्याच्या ढिगाऱ्यावर बसलेलं आहे. आणि ज्यावेळेस याचा स्फोट होईल तर जीवितहानी भयान होईल. सजीवांना सुद्धा जीवन जगण्याची मोठी मुश्किल होणार आहे. त्याच्यामध्ये मानव तर सोडाच, पण जे निर्जीव प्राणी आहेत, ज्यांना समजा बोलता येत नाही, मुके आहेत, जसे गाय, बैल, मांजर, कुत्रा, वाहक, जंगलातली प्राणी, ही असह्य होतील. उष्णता एवढी वाढत चाललेली, बांधकामं एवढी होत चाललेली, त्याच्यामुळे काय झालेली, आणि त्यात ही अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, क्लस्टर बॉम्ब याची उष्णता आणखीच वाढणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की पृथ्वीचं तापमान खूप वेगानं वाढणार आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, गेल्या काही दिवसापासून 28 तारखेपासून म्हणा, 3 मार्चपासून म्हणा, जी युद्धजन्य परिस्थिती पाश्चिमात्य देशामध्ये निर्माण झालेली, अमेरिका, इराण, इस्रायल, ही भविष्यात धर्मयुद्धामध्ये परावर्तित होऊ शकते. धर्मयुद्धामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. काय झालेलं आहे की आजच्या घडीला अमेरिकेला काय वाटतं की पूर्ण जगावर माझं शासन असावं, प्रत्येक देश माझा गुलाम असावा. इथं साम्राज्यवाद, शक्तिवाद या गोष्टीची निर्मिती अमेरिकेपासून सुरू झालेली. आजच्या घडीला गेली 80च्या दशकामधून आपण पाहत आहोत की कधी इराकच्या सद्दाम हुसेन यांच्यावर हल्ला झाला, लिबियाच्या गद्दाफी यांना पकडण्यात आलं, मारण्यात आलं, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ही जी काही दादागिरी अमेरिकेची, ही अमेरिकेची दादागिरी भविष्यात जगाला महाग पडणार आहे. का पडणार आहे, तर अमेरिकेने चालवलेली आपली हुकुमशाही आणि त्याच्या या चुकीमुळे आज जागतिक लेवलची परिस्थिती पाहता जग 3ऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे असे जाणवते. त्याची कारणं काय आहे, अमेरिकेच्या चुकीमुळे. जर कदाचित सर्व मुस्लिम राष्ट्रांच्या हे लक्षात आलं की सद्दाम हुसेन, गद्दाफी, आता तो व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष, त्यांना उचलून नेलं, आता हे ओसामा बिन लादेन, त्याच्यानंतर काल परवा खोमेनी यांना मारण्यात आले, असे सर्व काही मुस्लिम राष्ट्रातल्या लोकांची जी काही हत्या वगैरे झाली, आणि अशा ज्या काही मुस्लिम नेत्यांच्या ज्या काही हत्या झाल्या, त्याला अमेरिका स्वतः जबाबदार आहे. त्यांनी स्वतः ते मान्य केलं, कबूल केलं. आणि या सर्वच्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी जर कधी भविष्यात एकत्र येऊन अमेरिकेवर आणि इस्रायलवर जर हल्ला केला तर मुस्लिम विरोधी ख्रिश्चन या पद्धतीचे धर्मयुद्ध सुरू होऊ शकते. हे मी सांगत नाही, ही ग्रहांची स्थिती, कालगणना
ही महाभारतामध्ये ज्या काही परिस्थिती घडल्या होत्या त्याच पद्धतीच्या या पश्चिम दिशेला झालेल्या आहेत आणि त्यावरून असं स्पष्ट दिसतंय की भविष्यात या घटना साहजिक आहेत आणि हे युद्ध किती दिवस पेटेल, किती दिवस चालेल आणि ह्या सर्वच्या सर्व गोष्टीला अमेरिका ही कारणीभूत आहे. त्याला जो काही त्रास होईल जगाला तो केवळ आणि केवळ अमेरिका या देशामुळे. कारण युक्रेन रशिया युद्धामध्ये युक्रेनला सपोर्ट अमेरिकेने केलेला आहे. इस्रायल फिलिस्तिनी वगैरे यांच्याबरोबर ज्यावेळेस युद्ध झाले त्यावेळेस इस्रायलला अमेरिकेने सपोर्ट केला. आणि आणि काय झालं की जिथं जागा दिसल ती आपल्या मालकीची व्हायला पाहिजे, आपली तिच्यावर सत्ता असायला पाहिजे, अशी भावना अमेरिकेची झालेली. त्याच्यामध्ये ग्रीनलँड असो किंवा इतर देशाला जो माल निर्यात केला जातो अमेरिकेतून, पाठवल्या जातो बाहेर, त्या मालाला त्यांनी टेरिफ लावलेलं आहे. किंवा भारतामधून किंवा इतर देशातून माल अमेरिकेमध्ये जो जातोय त्या मालाला सुद्धा त्यांनी 50% 40% असा टेरिफ लावलेला आहे, टॅक्स लावलेला आहे. आणि ही अमेरिकेची पूर्वीपासूनची धोरणं आज जगाला घातक ठरत आहे. यदा कदाचित जर समजा युद्ध समेट करण्याची वेळ आली, तह करण्याची वेळ आली, त्याच्यामध्ये जर भारताला संधी मिळाली तर भारताने त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. ही संधी भारतापुढे चालून आलेली आहे. भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. या ठिकाणी अमेरिकेचा नाक ठेचायला पाहिजे. काय करायला पाहिजे? डॉलरची किंमत कमी करायला पाहिजे, रुपयाची किंमत वाढवायला पाहिजे. ट्रम्पकडून लेखी आश्वासन घ्यायला पाहिजे की भारतामधून जो काही माल तुम्ही खरेदी कराल त्याला कुठल्याही प्रकारचा टेरिफ लागणार नाही. किंवा आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या देशातील माल आमच्या भारतामध्ये विकू शकत नाही. आमचा देश स्वतः कृषीप्रधान देश आहे. आमच्या देशातील शेतकऱ्याचा माल आम्ही तुमच्या देशात विकू शकतो. तुमचा माल, शेतीतला माल आम्ही आमच्या देशात खपवून घेणार नाही. तिसरी गोष्ट, मोदींनी सरळ सरळ अमेरिकेला ठणकावून सांगायला पाहिजे, जर तुम्ही समेट करायला तयार असाल, युद्ध मिटवायचे असेल, तर जेवढ्या अमेरिकन कंपन्या भारतामध्ये आहे त्या कंपन्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवून त्यावर पाणी सोडावं लागेल. त्या कंपन्यावर तुम्ही तुमचा हक्क सांगू शकणार नाहीत. त्या कंपन्या भविष्यात भारताच्या मालकीच्या होतील. आणि जोपर्यंत भारत या पद्धतीची कठोर भूमिका अमेरिकेबरोबर घेणार नाही तोपर्यंत अमेरिका प्रत्येक देशाप्रमाणे भारताला सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार, दाबण्याचा प्रयत्न करणार आणि तिचे प्रयत्न चालूच राहणार आहे. जर भारताला महाशक्ती व्हायचं असेल तर अमेरिकेच्या विरोधात बाह्या मागे साराव्याच लागतील. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, पूर्वीच्या काळी काय व्हायचं, आता परिस्थिती बघा. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की मशनी नव्हत्या, तर त्यावेळेस शेतामध्ये जंगलामध्ये लाकूड कापण्यासाठी सुतार लोक जायचे आणि काय करायचे, लाकडाला कापायचे. परंतु फार मोठं लाकूड असलं की कापायला जड जायचं. मग सकाळपासून 4-5 घंटे लाकूड कापून कापून त्यांचे हात दुखायला लागायचे, भूक लागायची आणि जेवणाची वेळ होईपर्यंत मग ते काय करायचे, ती करवत तशी ठेवता येत नव्हती, कारण ती काय व्हायची, त्याच्यामध्ये जाम बसून जायची. मग ते काय करायचे, त्याच्यामध्ये पाचरं ठोकायचे. कशामध्ये? त्या कापलेल्या लाकडामध्ये काय करायचे, पाचरं ठोकायचे आणि ती करवत मग तशीच ठेवायचे. पण ते काय होतं की हे जेवायला घरी चालल्या जातात गावामध्ये आणि गावाकडे गेल्यामुळे काय होतं की एक 4-5 माकडाची टोळी येते
आणि ते इकडून तिकडं उड्या मारत 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 शेवटी त्या लाकडाच्या मोंडक्यावर बसते. आणि काय करतं माहिती आहे का, ज्या भागामध्ये चीर केलेली असती त्याच्यामध्ये आपली शेपूट घालतं. काय करतं, त्याच्यामध्ये आपली शेपूट घालतं आणि ती जी मेघ ठोकलेली असती त्या लोकांनी सुतारांनी ती घेतं काढून. काय होतं, ती मेघ काढून घेतं आणि मेघ काढल्यामुळे काय होतं की त्या माकडाची शेपूट त्या लाकडाच्या फटीमध्ये गुंतती आणि ते मोठमोठ्याने ओरडायला लागतं. मग बाकीचे माकडं घाबरून जातात, त्यांना वाटतं हे काय झालं, ही परिस्थिती कसं काय झाली. तशी अमेरिकेची परिस्थिती झालेली. अमेरिकेने काय केलं आहे, प्रत्येक मुस्लिम राष्ट्रामध्ये आपले आपले जे काही सैन्य तळ असतील ती त्यांनी अमेरिकेने काय केलं, प्रत्येक राष्ट्रामध्ये ठेवलेली. पण त्याला काय वाटत होतं की आपण सेफ राहू. यदा कदाचित मागच्या काळामध्ये जसं इराकमध्ये सद्दाम हुसेनला मारताना झालं, किंवा लिबियामध्ये गद्दाफींना मारताना झालं, किंवा ओसामा बिन लादेनला मारताना झालं, तशी आपली स्थळं आपल्याला उपयोगी येतील. परंतु इराणने काय केलं की अमेरिकेची जी युद्धस्थळं होती मुस्लिम राष्ट्रामध्ये तीच अगोदर नष्ट करून टाकली. म्हणजे जी गुप्तहेर यंत्रणा खोमेनी आणि त्यांच्या सरकारला मारण्यासाठी अमेरिकेने यूज केली त्याच्या 4 पावलं पुढे इराण गेलेलं आहे. काय केलं आहे, ह्या इराणमध्ये अमेरिकेने एवढं काही डेव्हलप केलं की त्यांची प्रत्येक हालचाल केंद्रित केली, तिच्यावर लक्ष ठेवलं इराणमध्ये. आणि बरोबर त्यांनी त्या दिवशी त्या खोमेनी आणि त्यांच्या कार्यकर्त्या लोकांना मारलं. परंतु इराणने यांचे पूर्ण एअरबेस, जे प्लेन वगैरे युद्धस्थळ होते, ज्याच ठिकाणी अमेरिकेने ते स्पॉट तयार केले होते, प्रत्येक मुस्लिम राष्ट्रामध्ये ते स्पॉटच उडून टाकले. आता काय करत आहे, बसा तुंतून वाजीत, अटकली की नाही सेफ्टी त्या माकडासारखी, अशी अवस्था त्या अमेरिकेची झालेली. आणि भविष्यात जर हा गोंधळ थोड्यात थोडा जर मिटला तर ठीक आहे, आणि भारताला जर संधी आली युद्ध समेट करण्याची, तह करण्याची, तर भारताने आत्ता सांगितलेल्या सर्वच्या सर्व अटी त्या ट्रम्पसमोर मांडायला पाहिजे, लेखी घ्यायला पाहिजे त्या माकड्याकडून. ते एवढा हरामी आहे, त्याच्याकडून लेखी घ्यायला पाहिजे. जोपर्यंत ह्या परिपूर्ण वाटाघाटी होत नाहीत तोपर्यंत त्याला सोडायला नाही पाहिजे. आणि बंधू आणि भगिनींनो, भविष्यामध्ये काय होईल हे आपण पाहू शकत नाही, आणि जर पाहिलं तर ते म्हणजे सहन करू शकत नाही. कारण मी मागं सांगितलं आहे की टाईम ट्रॅव्हल केल्या जाऊ शकतो, आपण भविष्यात पुढे जाऊन काय होणार आहे ते बघू शकतो, ते शक्य आहे. आईन्स्टाईननं सांगितलेल्या थेअरीनुसार किंवा भारतीय ग्रंथामध्ये ज्यानुसार वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीनं आपण टाईम ट्रॅव्हल करू शकतो, भविष्यात जाऊ शकतो, बघू शकतो काय होणार आहे उद्या. परंतु ती परिस्थिती पाहिल्यानंतर तो माणूस जिवंत राहील की नाही हे सांगू शकत नाही. ज्यांनी तो टाईम ट्रॅव्हल करून, म्हणजे तो समययात्रा करून भविष्यामध्ये गेला आणि ते पाहिल्यानंतर ती व्यक्ती जिवंत राहील की नाही हे सांगू शकत नाही, कारण एवढे भयानक परिस्थिती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली. मग ते काय असेल ते तुम्ही बघू शकता. सध्याच काय वातावरण आहे जागतिक लेवलला तुम्ही बघा, आणि तुम्ही अध्ययन करा, प्रत्येक न्यूज बघा, ग्रंथाचं अध्ययन करा, पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही घटना होत्या त्या कितपत सत्य होत्या वगैरे वगैरे. आणि आपण नाटोवर एक विषय करणार आहोत, स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत की जागतिक लेवलला फक्त युरोपियन देशांनीच नाटो का बनवला, आशिया देशातील लोकांनी नाटो का बनवला नाही, त्याची कारणं ते सर्व काही बघणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.